काय ना समध्या गोष्टी अशा पटापट 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 घडलेत, तेव्हा आता हुशारीनं घ्या, सबुरीनं घ्या. काय ना त्या सूर्याकडे जाऊच नका बघा तुम्ही. पण तो परसात शुद्धीवर आला की त्याला कसं संपवायचं ते बघा. तो जिवंत राहणं लई मागात पडल आपल्याला, कळलं? म्हणजे मी यायच्या आधी तुम्हाला सगळं कळलं होतं? असेच आमदार नाही झालो आम्ही. बातम्या पोचायच्या राहत नाही आमच्यापर्यंत. तुम्ही आता उगाच आमच्या डोक्याला उद्योग वाढू नका. आणि हा 2-4 दिवस तुमचं तोंड बी दाखवू नका आम्हाला. जा तुम्ही. शशिकांतराव, आपल्या माणसांवर राग काढाल ना तर जीवाभावाची माणसं गमवून बसाल. तुम्ही शांत राहायला पाहिजे. या समध्या प्रकारात तुम्ही अडकावं हे हवंच आहे जालिंदरला. शांत राहायचं. आपण या समध्या प्रकरणात थोडंसं गाफील राहिलो ना, जरा जास्त अंगाशी आलंय बघा. सबुरीनं घ्या. आता तुझ्यावरच माझी भीस्त आहे बघ. समजा नीट कर, शांतपणे. सूर्या, का रे? कधीपासून हातात घास घेऊन बसलायस? कसला विचार करतोस एवढा? त्या प्रसादवर विश्वास ठेवावा का नाही तेच कळणं झाले मला. सूर्या, मला जर विचारशील तर त्या घरातली माणसं आहे ती का नाही, ती मालकासने आदनमधनं सारखी भेटायला आलेली मी बघितलंय. मालक आणि तो आमदार दोघं बी सारख्याला वारकी आहे ती बघ. पर नर्मदाबाई आणि प्रसाद नाटक करत असतील असं नाही वाटत मला. नक्कीच काय तर घडलं असणार बघ. त्याच्यामुळे तर आपल्या मोरही समजा आलं. नाहीतर एवढं वाद कशा पाय होतील त्या घरात. अगं पण जालिंदर कसा आहे माहितीये ना आपल्याला. तो जालिंदर त्या आमदाराला हाताशी घेऊन आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर जालिंदर लय उलट्या डोक्याचा आहे. नाही आई, मी आणि वहिनीनं त्या दोघांची अवस्था बघितली. प्रसाद आणि नर्मदा आत्या पळून पळून पार जीव निघालेला त्यांचा. दोघं केवढी घाबरलेली. आम्ही तिकडे वेळेत पोहोचलो नसतो ना तर त्या लोकांनी त्या दोघांचा जीवच घेतला असता. सूर्या, मला असं वाटतंय नर्मदाबाई आपल्याला एवढं मदत मागते का नाही, तर आपण मदत करायला पाहिजे. नाहीतर अरे त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं का नाही तर आपण त्यासनी मदत केली नाही ही वजा आयुष्यभर पेलावं लागल. आपण इकडे विचार करत बसलोय पण तिकडे प्रसादवर दवाखान्यात त्यांनी परत हल्ला केला तर. सूर्या, दवाखान्यात जाऊन येतो. प्रसादच्या सुरक्षेचं वचन दिलं त्याच्या आईला. गजरा. वाळून गेला ना खिशातच गजरा. हा पण ह्यो गजरा घरी येताना रस्त्यात गजरावाला दिसला म्हणून घेतला.
पण इथे येऊन बघतोय तर तुम्हा दोघींची भांडणं चालू होती. मग काय, तुमच्या दोघींच्या कटकटीत तो द्यायचाच राहून गेला. आणि काय ग तुम्ही बायका, हा एवढ्या तेवढ्यावरून लगेच भांडायला लागता? म्हणजे तुम्ही हा गजरा माझ्यासाठी आणला होता? नाही, माझ्यासाठी आणला होता. मीच आता डोक्यात घालणार आहे आणि वाज घेणार आहे. अगं काय काय विचारतीस तू? आपल्या घरात गजरा फक्त तुलाच आवडतो ना, का नानांसाठी आणणार आहे वे? काय पण विचारतीस बघ तू. वाळलेला असला म्हणून काय झालं? पण तुम्ही पहिल्यांदा माझ्यासाठी गजरा आणला होता हे ऐकूनच मला लय भारी वाटलं बघा. सूर्या, काय झालं तिकडे? प्रसाद बरा आहे ना? काही टेन्शन आहे का? तू असं बसलायस त्यामुळे मलाही काळजी वाटते रे. काय नाही, डॉक्टर म्हणले काळजी करण्यासारखं काय नाही. पण ते शशिकांतचा काही नियम नाही तोडचा. जिल्ह्यात त्याचा डॅडीने एवढेच पसरलेत. तेव्हा म्हणा तू काय पण करू शकतो. अगं त्याचा कुठं बी पोचू शकतात. त्यासाठी दवाखाना म्हणजे किरकोळ गोष्ट आहे अगं. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका तर राहणारच आहे. पण आता मी 2 हवालदार आणि काजू पडेल तिथं बसून आलो. त्यामुळे आता तरी सुरक्षित आहे. आपल्यापर्यंत आपण एवढंच करू शकतो. सूर्या, मला असं वाटतं या वाईट परिस्थितीत आपण त्यांची मदत करायला हवी. अगं पण असं आपण किती ओळखतो त्यांना, आणि त्यांना घरात घेतलं आणि काही उद्योग वाढला तर काय करायचं? हे बघ तुळस, मग अशी खाली मी काय तुला बोललो नाही, पण कुटुंबातल्या मला कोणालाच गमवायचं नाही आता. अगं इतक्या दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण आहे. इतक्या दिवसांनी आपण एकत्र आलो. या सगळ्याला ग्रहण लागलेलं मला नाही चालणार. आणि माझ्या कुठल्याच निर्णयामुळे माझ्या घरातल्यांना त्रास झाला मला चालणार नाही. सूर्या रे, मला सगळं मान्य आहे. आजपर्यंत तुला जे योग्य वाटत आले तेच तू करत आलेला आहेस. कधीही स्वतःचा विचार न करता पहिल्यांदा कुटुंबाचा विचार करत आलास तू. पण मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तू प्रसाद आणि त्याच्या आईला मदत करायला हवीस. तुझं कळतंय मला, तो दवाखान्यात सुरक्षित नाहीये तिकडं. पण त्याला कुठं ठेवायचं? आपण तर रोज जाऊ शकत नाही ना तिकडं. सूर्या, तू घरच्या डॉक्टरला विसरलास का? हे बघ, तुझी जर काही हरकत नसेल तर मी प्रसादचे रिपोर्ट चेक करते. त्याचे उपचार जर घरी होण्यासारखे असतील तर त्याला आपण इथेच शिफ्ट करूयात. काय वाटतं तुला?